नमस्कार, मी शंकर बर्डे 24 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत करतो। आपण सध्याला हराळी शहर महादेव देवस्थानाच्या ठिकाणी आहोत। हे देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मंदिराचे बांधकाम हे पूर्णतः झालेले नसून सुद्धा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी आज श्रावण महिन्याच्या सोमवारानिमित्त दर्शनासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो। का तर की हे हराळेश्वर महादेव देवस्थान एक जागृत देवस्थान आहेच, पण हे छोटेसे मंदिर निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कडेला अनेक वर्षापासून वसलेले आहे। येथील एक वैशिष्ट्य आहे, येथील विहीर हे केवळ आणि केवळ 10 ते 15 फूट खोल असून सुद्धा भर उन्हाळ्यात ओसंडते। त्यामुळे या ठिकाणी 10 ते 15 कुटुंब आपल्या शेतात 12ही महिने वास्तव्यास राहतात। येथे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यानिमित्त दर सोमवारी भजन कीर्तन व महापंक्तीचे आयोजन केले जाते। आज सुद्धा दर्शन घ्यायला येणारा प्रत्येक भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत असतात। आपण पाहू शकता, श्रावण महिन्यातील हा आजचा दुसरा सोमवार, या निमित्त सुद्धा येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। अनेक भाविक भक्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच आपण सुद्धा या हराळेश्वर महादेव देवस्थानाला एक वेळेस येऊन भेट द्यावी। या ठिकाणी जर यायचं झाले तर नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारी फाटा आहे आणि सोनारी फाट्यापासून दक्षिणेस 1 ते 1.5 किमी अंतरावर हे हराळेश्वर देवस्थान वसलेले आहे। आपण या ठिकाणी 2 व्हीलर घेऊन सहज येऊ शकता। धन्यवाद।